जय महाराष्ट्र मित्रांनो, आज 1 मे हा दिवस आपण महाराष्ट्र दिन आणि आंतरराष्ट्रीय कामगार दिवस म्हणून साजरा करतो। हा 1 मे आपण महाराष्ट्र दिन का साजरा करतो हे बऱ्याच जणांना माहीत नाही, तर मी थोडक्यात याची माहिती आपणास देतो। राज्य व्हावे ही श्रींची इच्छा असं ब्रीद वाक्य घेत शिवाजी महाराजांनी महाराष्ट्रामध्ये स्वराज्याची स्थापना केली आणि पूर्ण महाराष्ट्रभर स्वराज्य प्रस्थापित केलं। 1947 मध्ये जेव्हा भारत स्वतंत्र झाला त्यावेळी बरेच स्टेट म्हणजे बरेच राज्य हे निर्मित झालेले नव्हते। त्यावेळी मुंबई, महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटकचा काही भाग, MP चा काही भाग आणि सिंध प्रांताचा काही भाग असं मिळून बॉम्बे प्रोव्हिन्स असं एक एरिया होता। 1956 सालामध्ये भाषेप्रमाणे राज्य निर्माण करावे असं केंद्राने ठरवलं आणि त्यानुसार 1 नोव्हेंबर 1956 रोजी तामिळ भाषा बोलणारे म्हणजे तामिळनाडू, तेलुगू बोलणारे असे आंध्र प्रदेश, त्यानंतर मल्याळम भाषा बोलणारे म्हणजे केरळ आणि कन्नड भाषा बोलणारे म्हणजे कर्नाटक स्टेट अशा 4 राज्यांची निर्मिती झाली। आणि त्यावेळी महाराष्ट्राच्या लोकांची मागणी होती की मराठी बोलणाऱ्यांचा महाराष्ट्र हा वेगळा असावा आणि गुजराती भाषा जे बोलतात त्या लोकांची मागणी होती की गुजरात हा राज्य वेगळा करावा आणि अशा प्रकारे गुजरात राज्याची निर्मिती झाली। महाराष्ट्र राज्याची निर्मिती होत असताना मुंबई हा प्रदेश, मुंबई शहर हे झपाट्याने वाढत होतं आणि त्यामुळे बऱ्याच भांडवलशाहांची इच्छा होती की मुंबई हे केंद्रशासित प्रदेश असावा आणि त्याप्रमाणे केंद्राची पण इच्छा होती की मुंबई वेगळा असावा आणि उर्वरित महाराष्ट्र असा राज्य असावा। त्यावेळी हा जो मुंबई स्टेट होता म्हणजे याच्यामध्ये महाराष्ट्र, मुंबई ज्याला बॉम्बे स्टेट असं म्हणतात, त्याचे मुख्यमंत्री म्हणजे त्यावेळी मुख्यमंत्री ही पोस्ट नव्हती पण त्याचे प्रमुख हे मोरारजी देसाई होते आणि मोरारजी देसाई यांचा महाराष्ट्रामध्ये मुंबई सामील करून घ्यावी याला प्रचंड विरोध होता आणि त्यावेळी महाराष्ट्रीयन लोकांची मागणी होती की मुंबई हे शहर महाराष्ट्रातच पाहिजे, कारण की ते झपाट्याने वाढणारं शहर आहे, तेथील लोक मराठी बोलतात आणि ते महाराष्ट्राची शान आहे, त्यामुळे मुंबई महाराष्ट्रातच पाहिजे असं महाराष्ट्रातील अनेक राजकीय संस्था, सामाजिक संस्था यांचा महत्त्वाचा तो विचार होता किंवा त्यांची ती मागणी होती आणि त्यामुळे त्यांनी आंदोलन छेडलं, कारण की केंद्राला हे सांगायचं होतं की मुंबई वेगळी राहील आणि महाराष्ट्र वेगळं राज्य असेल। आणि त्यावेळी प्रबोधनकार ठाकरे तसेच SM जोशी तसेच असे अनेक नेते पुढे सरसावले आणि त्यांनी मोठं आंदोलन छेडलं। त्यावेळी अनेक संस्था, अनेक राजकीय पक्ष त्याच्यामध्ये सामील झाले आणि भरपूर मोठं आंदोलन झालं आणि त्यावेळी मोरारजी देसाई यांनी गोळीबार देखील केला म्हणजे करून घेतला आणि त्यावेळी जवळजवळ 105 लोकांनी बलिदान दिलं, ते हुतात्मे झाले आणि शेवटी या आंदोलनाचा एक रिझल्ट म्हणजे त्याचं उत्तर महाराष्ट्राच्या लोकांना असं मिळालं की 1960 म्हणजे 30 एप्रिल 1960 मध्ये केंद्र सरकारने या आंदोलनाची दखल घेतली आणि त्यावेळी नेहरू हे पंतप्रधान होते आणि 30 एप्रिलला त्यांनी संयुक्त महाराष्ट्राची घोषणा केली। त्याच्यामध्ये महाराष्ट्र आणि मुंबई हे एकत्र होते आणि अशा रीतीने
1 मे 1960 या सालामध्ये भारताच्या नकाशावर एक महाराष्ट्राचं राज्य दिसू लागलं, ज्याच्यामध्ये मुंबई आणि महाराष्ट्र हे एकत्र होतं. आणि त्यानंतर म्हणजे तो जो महाराष्ट्राचा ध्वज 1 मेला फडकला गेला आणि त्यावेळी या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते यशवंतराव चव्हाण. तर असं हे मोठं आंदोलन झालं, त्याच्यामध्ये अनेक हुतात्मे झाले आणि हा लढा देऊन आपल्याला आपलं महाराष्ट्र मिळालं, ज्याच्यामध्ये मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी झाली. आणि मुंबई तुम्ही पाहिलं तर आज भारतातील एक महत्त्वाचं शहर तर आहेच, परंतु जगातील नकाशावर देखील मुंबई हे एक वेगळं शहर, एक झपाट्याने वाढणारं शहर, एक फायनान्शियल राजधानी ऑफ इंडिया म्हणून त्याला म्हटलं जातं. आणि म्हणून महाराष्ट्र दिन हा 1 मेला अत्यंत आनंदाने, अत्यंत उत्साहाने साजरा केला जातो. जय महाराष्ट्र. थँक्यू.